मला वाटतं या दोन्ही प्रश्नांचं जर सार काढायचं असेल तर त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे वाटतात की एक तर लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे कार्पेट ब्रॉड नरेटिव्ह जे आहे ते महत्त्वाचं ठरेल. आपण जो पहिला प्रश्न बघितला, पंतप्रधान लाईक पीएमचा फेस काय आहे, पक्ष काय आहे, पक्षाचा जाहीरनामा काय असेल, पूर्ण झालेली कामं काय असतील, विकास कामं, नुसती खासदारांनीच केलेली कामं असं नाही, पण पक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून केलेल्या कामांना जी टक्केवारी आहे. तर मला वाटतं की मगाशी वाघमारे सरांनी उल्लेख केला की जाहिरातींचा भडीमार सुरू आहे, पण मला वाटतं की आत्ताच्या बदललेल्या काळात अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा स्ट्रॅटेजिक नीतीचा भागही असतो. आणि मला वाटतं की जो पाठक सरांनी उल्लेख केला की 3 राज्यांमध्ये जे आम्हाला यश मिळालं, की तुम्ही जो काही प्रचार करता त्याच्यातनं तुम्हाला त्या मतांचा परिणाम अपेक्षित मिळवणं हेही अपेक्षित असतं. ते जे भाजपला कदाचित सत्तेत असल्यामुळे ते सहज साध्य होते, पण प्रत्येक पक्ष आता हे करणार आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील. तर पहिला जो प्रश्न होता त्या पंतप्रधान पदाचा चेहरा आणि पक्ष, याच्यामध्ये मला वाटतं की भारतीय जनता पक्ष सलग 2 निवडणुकांमध्ये जे ब्रॉड कार्पेट नरेटिव्ह पुश करता आहे त्याचा फायदा होतोय. ज्यात शेवटच्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या तिथपासून भाजपने उचललेला मोदींची गॅरंटी हा कीवर्ड आणि पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याला मिळवून दिलेली प्रतिष्ठा, त्या भोवती तयार केलेलं वलय, याचा कुठेतरी त्यांना फायदा होताना दिसतो आणि तसा कल आपल्या सर्वेक्षणातही बऱ्यापैकी अधोरेखित झालेला दिसतोय. जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये फक्त एकच मुद्दा मी ऍड करेन की लोकप्रतिनिधींची प्रत्येक वेगवेगळ्या रोलमध्ये जबाबदारी वेगळी असते. नगरसेवक, पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत प्रत्येकाचा रोल हा वेगळा आहे. त्या रोलबद्दल किती जागरूकता नेमकी लोकांमध्ये आहे, म्हणजे संसदेच्या खासदाराचं काम हे फक्त स्थानिक प्रश्न सोडवणं किंवा जनसंपर्क इतकं मर्यादित नसून संसदेमध्ये आपलं रिप्रेझेंटेशन करणं, आपले प्रश्न मांडणं, धोरणांमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं हे देखील आहे. मला वाटतं की याच्यामध्ये जो संमिश्र प्रतिसाद आपल्याला मिळाला दिसतो त्यामध्ये हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की या रोलबद्दल अजूनही पुरेशी जागरूकता लोकांच्या मनात नाही. अगदी शीतल मॅडम, तुम्ही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. राहुल सर, आपण बघितलं की सम्राट सर असतील किंवा शीतल मॅडम असतील, यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांची कामं करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदाराचं काम आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता असणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले, पंतप्रधान पदाचा चेहरा आणि नेत्यांनी केलेली कामे, याचा फॅक्टर अधिक महत्त्वाचा ठरताना दिसतोय. जसं सम्राट सर आणि शीतल मॅडमनी जे विश्लेषण केलं, काय म्हणाल या सगळ्यावर? नाही, निश्चितपणे अजूनही आपल्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा आता हा फोकसमध्ये असलेला विषय आहे एकदम. 2014 पासून आतापर्यंत बीजेपीला त्याचं तुम्हाला पूर्ण क्रेडिट द्यायला लागेल की त्यांनी मोदींना एक सक्षम पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि विरोधी पक्षातला एकही नेता, म्हणजे अगदी इंडिया आघाडी पूर्णपणे एकत्रित आली तरी सुद्धा तसा कोणीही सक्षम उमेदवार किंवा तसा सक्षम चेहरा विरोधकांना आतापर्यंत मोदींना पर्याय म्हणून देता आला नाही. आणि त्याचा फायदा निश्चितपणे बीजेपीला याही निवडणुकीत होणार आहे, कारण की मोदी अजूनही त्या प्रमाणात आश्वासक वाटतात, लोकांपर्यंत ते पोहोचतात. आमच्याकडे विदर्भात एक म्हण आहे की किया कम बजाया बम. सो तुम्ही किती करता त्याच्यापेक्षा तुम्ही केलेलं किती वाजवून दाखवता, किती दुप्पट दाम नाही. मग अशी वाघमारेंनी मला वाटतं त्याचा उल्लेख केला की तुम्ही त्याची जाहिरातबाजी कशा पद्धतीने करता. एकीकडे काँग्रेसने बीजेपीच्या जाहिरातबाजीवर हे करताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे की केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं हा सुद्धा एक खूप मेजर अजेंडा असतो आणि ती कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यातून लोकांच्या रिएक्शन्स कलेक्ट करणं. जसं आता शीतल मॅडमने आणि सम्राटने सुद्धा मुद्दा उपस्थित केला की मुळात आपल्या कडच्या लोकांना खरंच माहिती आहे का की खासदाराकडे जर जायचं आपल्याला तर खासदाराकडे कुठलं काम घेऊन गेलं पाहिजे. तर लोकांमध्ये सुद्धा तो एक प्रकारचा डिस्कनेक्ट आहे. लोकांना अजूनही समजत नाही की खासदाराची कामं काय आहेत, आमदाराची कामं काय आहेत आणि कुठली कामं नगरसेवकाकडे घेऊन जायची आहेत. सो एकीकडे आपला समाज असा आहे की जो समाज ओपनली केंद्राच्या असो किंवा राज्याच्या असो निवडणुकांवर ओपनली कमेंट करतो, थेटपणे व्यक्त होतो, आणि दुसरीकडे त्याच समाजातल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या लोकप्रतिनिधींची कर्तव्य काय आहेत त्याच्याविषयीची जाणीव सुद्धा नाहीये. सो हे जे सगळे गॅप्स आहेत, या सगळ्या गॅप्सवर मला वाटतं भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाने खूप मायन्युटली काम केलेलं आहे. आणि त्यांना जरी सुद्धा मला माहीत नाही की त्यांच्या ज्या योजना ज्या पद्धतीने ते अनाऊन्स करतात, ज्या पद्धतीने त्याचं ब्रँडिंग मेकॅनिझम त्यासाठीचं वापरतात, त्या योजना जेवढ्या जाहिरातींमध्ये दाखवून देतात तेवढ्या प्रमाणात त्या एक्झिक्यूट होताना दिसत नाही. मध्यंतरी जर तुम्ही मोदींचा कार्यक्रम बघितला असेल, त्या मोदींच्या कार्यक्रमात त्यांनी जे त्या घरात जाऊन एका महिलेचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या महिलेने सांगितलं की हे घर कालच उभं करून दिलेलं आहे असं, तर अशा वेळी खूपदा ते
तोंडघशी पडण्याचे सुद्धा कार्यक्रम बरेचदा झालेले आहेत आणि त्यात म्हणजे पंतप्रधान अडचणीत आले आहेत, खूपदा चुकीचे फोटो वापरल्यामुळे त्यांच्या जाहिराती अडचणीत आलेल्या आहेत. सो हे जे आहे ना हे दोन्हीकडून आहे, म्हणजे काँग्रेसने यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे आणि बीजेपीने सुद्धा याच्यातून धडा म्हणजे घेतला. राहुल सर, योजना पोहोचली की नाही माहित नाही, पण जाहिरात पोहोचलेली आहे सर्वसामान्यांपर्यंत असा कल थोडासा दिसतोय.